नमस्कार सर्वांना. आज मी चालली आहे कॉलेजमध्ये कशासाठी चालली कळलंच तुम्हाला. माझं मिस्टर, छोटी मुलगी आणि मी. ऑल द बेस्ट. तर तिची ड्रॉइंगची परीक्षा आहे. महालक्ष्मी मंदिर आहे पुण्यातलं, त्यांनी आयोजित केली होती ती. तर त्याच एक्झामसाठी आम्ही आलो होतो इथे. चला, मुलीची परीक्षा आहे इथे आणि तिला आतमध्ये सोडलंय आता. हे आहे VIT कॉलेज आणि प्लस शाळा आहे. चला. भव्य दिव्य मोठी अशी बिल्डिंग आहे पूर्णपणे. सगळे पालक आपापल्या मुलांना सोडून चालले आहेत. आता 2 तास सगळे वेटिंगला थांबतील. जे जवळ आहेत ते जाऊन येतील घरी आपापल्या पुन्हा 11:30ला न्यायला. हे पुण्यातलं मोठं कॉलेज आहे, प्लस शाळा पण आहे. VIT कॉलेज आहे पुण्यातलं, अप्पर साईडला आहे हे. खूप लोक पैसे भरून तयार असतात तरीही इथं नंबर लागत नाही. खूप मोठं आणि भव्य दिव्य असं आहे. शाळा प्लस कॉलेज आहे. कॅम्पस पण खूप मोठा आहे सगळा. हे पण इथून बघू शकता. इकडे VITचा बोर्ड लागला आहे, तिथे मुलीची परीक्षा आहे आणि प्लस हे कॉलेज आहे. तुम्ही बिल्डिंग बघू शकता किती मोठी आहे आणि खूप प्रशस्त आहे. असं जुनं कॉलेज आहे म्हणून काही पण नाही आहे. सगळं नवीनच दिसतंय, छान दिसतंय. मुलांना फ्रेश वाटेल असं आहे पूर्णपणे. मुलं शाळेत आलेली आहेत, प्लस परीक्षेला पण आलेली आहेत. हे वडाचं झाड आहे. हाय दोघांना पण. हे पार्किंग आहे सगळं साईडला आणि हे आहे सगळी हिरवळ. खूप छान आहे, सुंदर आहे. 5 मजले आहे, पूर्ण 5 फ्लोअर आहेत. बसायला पण पूर्ण जागा आहे इथे. बाकडे वगैरे टाकलेले आहेत सगळ्यांसाठी. इथे कॉलेजचं झेंडावंदन होतं. पाऊस पडून गेला आहे त्यामुळे जे ग्राउंडचं जे पटांगण आहे तिथं पूर्ण चिखल झालेलं आहे आत्ता. आज जरा वातावरण कोरडं आहे बऱ्यापैकी. 5-6 दिवस झालं रोजच पाऊस होता. बरेच पालक असं म्हणत आहेत की मी आज पहिल्यांदाच आलो इथे, जसं की मी पहिल्यांदाच आले. पुण्यात राहते पण कॉलेजला यायचा काही संबंधच नाही ना आपला. पहिल्यांदाच मी पण व्हिजिट केली आहे. हाय करा. हाय कर. हाय. हे मिस्टरांचे मामा आहेत आणि ही त्यांची नात आहे. ती पण एक्झामला आलेली आहे. अचानक आमची भेट झाली. छान वाटतं असं अचानक कोणी भेटलं की. ती पण 6वीला आहे, माझी मुलगी पण 6वीला आहे. सूर्य आलेला आहे जरासा. सगळेजण आपापल्या पाल्यांना घेऊन आलेले आहेत, सोडतायत सगळेजण त्यांना क्लासमध्ये. आतमध्ये प्रवेश नाही आहे आपल्याला, गेटमध्ये सोडवायचं आहे. झाडं पण खूप छान छान प्रकारची लावलेली आहेत इथे. खूप सुंदर असे आहेत. मला कॉलेज फार आवडलं हे. तुम्ही नक्कीच सर्च मारून बघा, पुणे अप्पर इथलं VIT कॉलेज. खूप छान आहे, प्रशस्त आहे, मस्त आहे. कॅम्पस खूप छान आहे. पार्किंग पण खूप सारं आहे आणि जे शिक्षक आमच्याशी बोलत होते, 5-6 शिक्षक भेटले, ते पण खूप छान होते.
छान सांगितलं त्यांनी, मुलांना सोडा, 2 तासांनी घ्यायला या, तुमची व्यवस्था अशी अशी केली आहे तिथे. हे गार्डन आहे. फुलं बघा किती सुंदर दिसतात. पावसामुळे तर ती जास्तच बहरलेली आहेत. खूप म्हणजे खूप छान. अशा पद्धतीने पूर्ण हिरवळ आहे इथे. छोट्या मुलांसाठी बऱ्याच प्रकारचे ड्रॉइंग सुद्धा काढून ठेवलेले आहेत. खूप छान आहे सगळंच. तुम्ही बघू शकता हिरवळ पण किती आहे. झाडं पण खूप छान पद्धतीचे लावले आहेत सगळ्या प्रकारचे. चाफ्याची झाडं आहेत ही सगळी. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा नाही काही केल्या बोलेना, चाफा बोलेना. सहज 2 ओळी आठवल्या, त्या पण थोड्याशा चुकीच्या होत्या. खूप सुंदर, खूप छान. सगळी चाफ्याची झाडे आहेत. इथे ह्या ताई छान गप्पा मारत बसल्यात कोणाशी तरी. इतर कारंजे लागतात जेव्हा इव्हेंट असेल तेव्हा. त्याला पण रंगरंगोटी केली आहे अशा प्रकारे छान. बघू शकता तुम्ही इथे सगळे ड्रॉइंग्स काढलेले आहेत मुलांसाठी. खूप छान, खूप हिरवळ आणि खूप शांतता. पक्ष्याचा आवाज घ्या तुम्ही. अशा पद्धतीने हा गोल राऊंड होता पूर्ण. तर अशा पद्धतीने हे कॉलेज आहे. आता मुलीचा पेपर सुटतोय माझ्या, तर आम्ही घरी जाऊ आता. वातावरण सकाळी खूप छान होतं आणि अचानक ऊन पडलंय आता. तर हे आहे कॉलेज पूर्ण आणि शाळा प्लस कॉलेज आहे. हे पहा अशा पद्धतीने आहे. सगळ्या मुलांचे पालक येऊन थांबलेले आहेत आपापल्या पाल्यांसाठी. तर चला व्हिडिओ संपवते आजचा. VIT कॉलेज तुम्ही, आणि हे आहे VIT कॉलेजचं स्नॅक्स पार्क म्हणजेच कॅन्टीन. वडाचं झाड पण आहे शाळेमध्ये. छान मस्त हिरवळ. कॉलेज कॅम्पस खूप सुंदर आहे. नक्की बघा, जेव्हा याल तेव्हा व्हिजिट करा नक्कीच. खूप छान आहे कॉलेज. बरोबर 11:30 वाजता पेपर सुटणार होता तिचा. ऊन खूप होतं किंवा त्याच्या आधी पाऊसही खूप चालू होता. त्यामुळे तिथे मंडप पण केला होता त्यांनी, पाऊस किंवा ऊन लागू नये सगळ्यांना. आणि हे कॉलेजच्या तिथे आतमध्ये एंट्री करायच्या तिथे फोटो लावलेले आहेत सगळे. जे कोणी तिथे शिकून गेले, मोठी झालेली मुलं आहेत त्यांचे फोटो आहेत ते सर्व. जे की मोठ्या हुद्द्यावर पोहोचलेले आहेत आतापर्यंत. आणि हा कॉलेजचा मेन बोर्ड VIT कॉलेज. विश्वकर्मा विद्यालय. माझी मुलगी. तर आम्ही आता गेलो बाहेर. तिला विचारलं पेपर कसा झाला, कसा गेला. मी सांगितलं छान झाला माझा पेपर. टीचरांना पण माझं ड्रॉइंग खूप खूप आवडलं. शाळा आणि कॉलेज सगळं. जरा कॅन्टीन शोधत होतो. भूक पण लागली होती, काहीतरी खायचं होतं आम्हाला.
घरी जायला वेळ होता. आणि हीच तिथली मराठी शाळा, VIT कॉलेज जे मगाशी दाखवलं ते VIT कॉलेज होतं. आणि ही त्यांची शाळा आहे 10वीपर्यंतची. आणि ही कॅन्टीन तर खूप भव्य आणि प्रशस्त आहे बघा. म्हणजे ते वाटत नाही ते कॉलेजचं कॅन्टीन आहे म्हणून. इतकं छान होतं, एखाद्या मोठ्या हॉटेलसारखं होतं पूर्णपणे. आणि शनिवार रविवार असल्यामुळं पूर्ण कॉलेज बंद होतं. फक्त एक्झामसाठी जे आहेत तेवढेच होती लोकं. त्यामुळं हॉटेलमध्ये खायला असं काहीच नव्हतं. तर मग तरी जे स्वच्छता करायला शेजारच्या छोट्या कॅन्टीनमधले लोक जे आले होते त्यांनी त्यांचं कॅन्टीन उघडलं. मग त्यांना कळलं की आज अशी एक्झाम आहे इथे म्हणून त्यांनी आधी पूर्वतयारी करून थोडेसे पॅटीस किंवा कॉफी त्यांनी तयार ठेवलं होतं मुलांना खाण्यासाठी. म्हणजे विकतच देत होते समजा ते, पण काहीतरी भेटत होतं खायला. जर त्यांना ते माहिती नसतं तर मग सगळ्यांची उपासमारच झाली असती. जे सकाळी अचानक घरातून निघलेत, कॉलेजला गेल्यावर शाळेत गेल्यावर काहीतरी कॅन्टीनला खाऊ असं जे म्हणणारे असतील ते उपाशीच राहिले असते ना. आणि हे ते कॉलेजचं कॅन्टीन आहे, पूर्णपणे छान असं सुंदर एकदम प्रशस्त आहे. कॉलेज पण, शाळा पण आणि कॅन्टीन पण. आणि अशा पद्धतीने ही मुलगी माझी पीत आहे चॉकलेट शेक. आणि आता आमची घरी जायची वेळ पण झालेली आहे. थोडंसं खायचं आणि निघायचं आहे. सगळं फिरून झाल्यानंतर शेवटी आम्ही पॅटीस घेतलं आणि खाल्लं दोघींनीही. आणि आमचा डे संपला. कसा वाटला ब्लॉग?